पाहिजे। हा फोटो पाहिजे। नाही तुम्ही नाही 26 जानेवारी 2024 पासून आपण विविध मागण्यांसाठी उपोषण आणि आंदोलनाची नोटीस बजावली होती। त्या अनुषंगाने आपले 10 विषय होते। त्यापैकी 8 विषयामध्ये सन्माननीय तहसीलदार साहेब यांनी त्यांच्या दालनामध्ये 23 तारखेला बैठक लावली होती। त्यावेळेला 8 विषयांवरती समोपचारानं निर्णय घेण्यात आला, स्थगित ठेवण्यात आले। काही विषय मार्गी लागण्यासारखे नाही आहेत, त्यांना वेळ पाहिजे म्हणून ते आपण तुर्तास ठेवले आणि त्यातले 2 विषय होते। त्यामध्ये सर्व शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरणे, त्याच्यामध्ये अत्यावश्यक पद जे आहे डॉक्टरांचं ते भरण्यात यावं अशी आपली मागणी होती। त्याचबरोबर सावित्री नदीवरील आंबेद मापरळ पूल आहे तो 45 वर्षे जुना असल्यानं तो दुरुस्त करून सुरू करावा अशाकरिता आपण 15 ऑगस्ट 2023 रोजी उपोषणाचं नोटीस दिलं होतं, उपोषणाला बसलो होतो। त्यानंतर 16 सप्टेंबर 2023 ते 22 सप्टेंबर असं आपण इथे या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण केलं। त्यावेळेला तो पूल आपण 20 ऑक्टोबरला चालू करतो असं सन्माननीय सार्वजनिक बांधकाम खात्याचे सर्व कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता सर्व या लोकांनी कळित केलं। त्याप्रमाणे तो चालू झालेला आहे, परंतु तो चालू झालेला पूल पूर्णपणे कमकुवत आहे। तो किती वर्ष चालेल याची गॅरंटी देता येत नाही, वारंवार तो दुरुस्तीला येतो। म्हणून त्या पुलाच्या शेजारी नवीन पूल असावा असं आपण त्यावेळेला त्यांच्याजवळ चर्चा केली आणि मग आपण असा प्रस्ताव सादर करण्यात यावा। या अगोदर सुद्धा 4 वेळा प्रस्ताव पाठवलेला आहे संबंधित खात्याकडून, परंतु तो मंजूर होत नाही। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की प्राधान्यानं त्या विषयावर लक्ष देऊन आपण तो मंजुरी प्रस्ताव आर्थिक बजेटमध्ये मंजूर करण्यात यावा याकरिता लक्ष द्यावं आणि याकरिता आपण या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो। यापैकी वैद्यकीय अधिकारी जे डॉक्टरचे पद आहे हे पद 3 रिक्त आहेत, त्यापैकी 1 पद तातडीनं भरण्यात येईल असे आशयाचं आपल्याला पत्र दुपारी मिळालेलं आहे। आणि त्याचबरोबर सन्माननीय कार्यकारी अभियंता रामदेव सर आहेत, त्याचबरोबर तहसीलदार साहेब आहेत आणि आमचे गोळे साहेब आहेत। यांच्या सभेत आता एक सार्वजनिक कार्यकारी अभियंता यांनी एक पत्र देत आहेत की ह्या प्रस्तावामध्ये आर्थिक बजेटमध्ये हा प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करतील अशा आशेचं आणि हे आपण याच्यावर विश्वास ठेवून तुर्तास हे चालू असलेलं उपोषण आपण स्थगित करत आहोत। या आर्थिक बजेटमध्ये जर याच्यावर प्रश्न निघाला नाही तर पुन्हा आपण उपोषण आंदोलन जे काय आपल्याला करता येईल याबाबत ते आपण करणार आहोत। धन्यवाद। बांधणे या कामाचा मार्च 2023 अर्थसंकल्पात समावेश करण्यासाठी या विभागावर प्रस्ताव शासन सादर करण्यात आलेला आहे। नवीन पुलाचे बांधकाम होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न या विभागामार्फत करण्यात येतील, तरी आपण आपल्या मार्चपर्यंत हा विषय संपलेला आहे। मार्चपर्यंत नाही असं